तर गरमागरम खरपूस उत्तप्पा तयार आहे आणि सोबत चटणी आहे। आहा, एकदम मस्त खमंग बेत आहे हा रविवारचा। नमस्कार मंडळी, सुप्रभात। होम मेकर विधू व्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे। तर आज आहे रविवार आणि सगळ्यांचा आवडता वार आणि आज 31 सुद्धा आहे, म्हणजे सगळ्यांच्याकडे डबल पार्टी नक्कीच असणार आहे। कोण कोण 31 सेलिब्रेट करतं आणि कोण कोण कसा सेलिब्रेट करतं 31 मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि आमच्याकडे मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, आम्ही तर काही 31 सेलिब्रेट करत नाही। हा नेहमीच रविवारसारखा आमच्यासाठी दिवस आहे, पण आज मी थोडी खुश आहे कारण छान फ्रेश भाज्या मिळालेल्या आहेत काल यांना। तर चला पटकन पहिल्यांदा तुम्हाला मी भाज्या दाखवते, पण त्याआधी तुम्ही जर अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा। जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्यांमध्ये जर माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले तर माझे जे सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी माझ्याकडून स्पेशल ट्रीट असणार आहे आणि ती काय असणार आहे ती तुम्हाला लवकरच कळेल। त्यामुळे पटापट माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा माझे व्हिडिओ शेअर करा। अजून जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर नक्की तिथे सुद्धा मला फॉलो करा। मी तिथे खूप छान छान रील्स टाकत असते, तुम्हाला नक्कीच एंटरटेनमेंट होईल। आज मी करणार आहे टोमॅटो ऑनियन उत्तप्पा आणि चटणी। उत्तप्पा आमच्याकडे सगळ्यांना आवडतो आणि झटपट होते रेसिपी, जास्त वेळ सुद्धा लागत नाही। आणि थोडासा रिकॅप बघून घ्या काल मी याच्यासाठी प्रमाण कसं काय टाकलं होतं ते या पेल्याच्या मापाने मी 3 पेले तांदूळ घेतलेले होते आणि 1 पेला उडदाची डाळ घेतलेली होती। मेथी दाणे आहेत ना, ते मी अगदी 1च चमचा घेतले होते, कारण जास्त घेतले तर ते कडवट लागतात। मेथी दाणे जरूर घालायचे कारण चव अप्रतिम येते आणि पचनासाठी पण हे खूप उत्तम असतात। आणि 3 ते 4 वेळा मी हा तांदूळ, उडदाची डाळ आणि मेथी दाणे स्वच्छ धुतले होते आणि जवळजवळ 7 ते 8 तास भिजत टाकले होते, त्यामुळे मस्त भिजलेले आहेत बघा। आता मी हे बारीक करणारे, एकदम फाईन पेस्ट करणारे याची, रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आहे। थंडीमध्ये जरा जास्त वेळ लागतो पीठ आंबण्यासाठी, पण आता एवढी थंडी नाहीच आहे, तर त्यामुळे हे पटकन छान आंबेल पीठ। तर उद्या सकाळी तुम्हाला दाखवते मी कसं पीठ आंबलेलं आहे। तर आता मी वरचं जे पाणी होतं ना ते काढून घेतलेलं आहे, याच्यामधलं थोडंसंच पाणी ठेवलेलं आहे, कारण हा बॅटर जो आहे तो आपल्याला बऱ्यापैकी घट्ट हवा आहे, खूप जास्त पातळ नको आहे, डोशाचा बॅटर असतो तसा। बघा एकदम फाईन पेस्ट झालेली, एकदम बारीक झालेले। आणि आता मी एका स्टीलच्या डब्यामध्ये काढते, जेणेकरून नंतर मला डब्याचं झाकण पण लावता येईल। तर आता जवळजवळ हे पीठ अर्ध्यापेक्षा खाली डबा आहे थोडंसं। आता उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवते की हे किती फर्मेंट होऊन वर आलेलं आहे। तर बघा काल ही मस्त फ्रेश भाजी मिळालेली आहे। हे मटार 40 रुपये किलो मिळालेले आहे, 30 रुपये अर्धा किलो हा फ्लॉवर मिळालेला आहे आणि टोमॅटोसुद्धा 40 रुपये किलो आहे। तर हा 10 रुपयाचा हिरवा मसाला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी आलं, बघा आलं पण भरपूर दिलेलं आहे मोठं। तर आलं आपल्याला थंडीमध्ये लागतं चहामध्ये वगैरे घालण्यासाठी। तर त्यानंतर इथे सुरण आहे, सुरण 30 रुपये अर्धा किलो आहे आणि खूप चांगलं आहे सुरण पण। तर चला आता भाजी दाखवून झालेली आहे तुम्हाला आणि आता मी थोडीशी पूर्वतयारी केली होती टोमॅटो ऑनियन उत्तप्पासाठी। तर त्यासाठी मी एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, ही फ्रेश कोथिंबीर आहे। लसूण मी थोडेसे 2-4 पाकळ्या सोलून घेतलेले आहेत, ते खोबऱ्याच्या चटणीसाठी आहे। तर उत्तप्पा सुरू करण्याच्या आधी मी चटणी करून घेते। चटणीसाठी मी इथे काय काय घेतलेले ते झटपट सांगते। ते इथे मी घेतलेले आहे मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, छोटासा आल्याचा तुकडा, मीठ, ही फुटाण्याची डाळ, त्यानंतर चिंच घेतलेली आहे आणि ओल्या नारळाचे हे अर्ध्या वाटीचे काप। तर पटकन मी झटपट चटणी करून घेणार आहे। तर चटणी इथे तयार झालेली आहे, मी जास्त पाणी नाही घातलेलं आहे। थोडंसं मीठ आणि सांबार मसाला आणि थोडंसं लाल तिखट असं मी याच्यामध्ये ऑलरेडी घालून घेतलेलं आहे। प्रत्येकाची पद्धत जी आहे ती वेगळी असू शकते बनवण्याची। आणि बॅटर बघा हा व्यवस्थित फुलून आलेला आहे, कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे काही आपल्याला घालायची आवश्यकता लागलेली नाहीये। तवा व्यवस्थित तापलेला आहे, मिश्रण आहे ते व्यवस्थित मी परत एकदा ढवळून घेते।
आणि आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. पातळ जास्त पातळ केलं तर ते डोश्यासारखं होऊन जाईल. आणि याच्यामध्ये मी आता घालणार आहे थोडा कांदा, टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि मी आता याच्यावर झाकण ठेवते. त्यानंतर थोडंसं मी वरून तेल सोडते आहे. आणि हे कांदा टोमॅटोचे थोडेसे आता प्रेस करून घेते. बघा, उत्तप्पा या साईडनी आपोआप तवा सोडतो आहे. छान असा बेस याचा खरपूस झालेला आहे. तो उत्तप्पा आपला एकदम मस्त झालेला आहे आणि सगळ्या बाजूने खरपूस भाजलेला सुद्धा आहे. आता मी काढून घेते हा. याचप्रमाणे मी दुसरा सुद्धा उत्तप्पा करून दाखवते. तर गरमागरम खरपूस असा उत्तप्पा तयार आहे. आता मी पटकन ऋषिकेशला आणि ऋषिकेशच्या पप्पांना टेस्ट करण्यासाठी देणार आहे. चला बघूया काय म्हणतात ते. फर्स्ट बाईट एकदम मस्त आहे. कशी आली टेस्ट? आमचं टेबल पण नवीन आहे. अच्छा, टेबल दाखवते, दाखव ना. ते टॉम अँड जेरी टेबल आणि देवाचं लुडो गेम टेबल आहे. दाखव रेवा, तुझं टेबल दाखव. माझं टेबल आहे, टी शर्ट आहे. दाखव. ते काढ पुस्तक काढ त्याच्यावरचं. दाखव. लुडो गेम आहे. अरे आता लुडो गेम आहे. पप्पा दाखव तुमचं मोबाईल म्हणून दाखव इकडं. देवाचा चिमणचारा झालाय. मस्त झालं. टेस्टी सांगा तुला कसं लागलं. अच्छा. मस्त आहे, एकदम खरपूस. तुम्ही सुद्धा या आमच्या सोबत उत्तप्पा खायला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मम्मीला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. बाय बाय. बाय बाय.